मंडळी, ज्यांनी आपल्यासाठी रस्ते बनवले त्यांनीच आज आपल्या वाटेवर काटे पेरलेत असं वाटायला लागलंय. राजकारण म्हणजे सेवा असावी, पण आज ते सेल्फी आणि सेलिब्रेशन नाटक बनून गेलंय. एकनाथ खडसे हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. संघर्षातून वर आलेला नेता, विरोधी पक्षनेता, मंत्री, पण आज चर्चेत आहे की त्यांचे जावई रेव पार्टीत अटक झाले म्हणून. मंडळी, हे फक्त एका माणसाचं प्रकरण नाहीये. ही कथा आहे जबाबदारी सोडून दिलेल्या पिढीची. ही लाज आहे ज्यांनी कायदे बनवले त्यांचे आप्त कायदे मोडतात याची. नेत्यांच्या घरात असे प्रकार घडले तर सामान्य माणसाला काय बळ उरतं? रेव पार्टी हा शब्द आता फक्त गोव्यात किंवा मुंबईच्या पब मध्ये मर्यादित नाही, तो आपल्या समाजाच्या सडलेल्या मूल्यांचा आरसा बनत चाललाय. आजचा तरुण म्हणतो नेत्याचे जावई मजेत पार्टी करतात, मग आम्ही केली तर आमचा दोष काय? मग आई बाबांचं बोलणं झिरकालं जातं, त्यांना तुम्ही मागे आहात असं हिणवलं जातंय. खालच्या पातळीवर कार्यकर्ते म्हणतात सरांच्या घरची मंडळीच असं करत असेल, मग आपण सराकडून काय शिकायचं? ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याच घरचं कुणी कायदा मोडत असेल तर पोलीस देखील काय करणार? काही मीडिया, न्यूज चॅनल, वाहिन्या फक्त मसाला वाढवतात, पण मूलभूत प्रश्न ते मात्र कधीच कोणाला विचारत नाहीत. मत देणारा नागरिक म्हणतो आपण फक्त आणि फक्त बघायचं आणि बघायचीच भूमिका घ्यायची. हळूहळू लोकशाहीवरचा विश्वास यामुळे डळमळीत होत चाललाय. मंडळी, जर एखाद्या सामान्य व्यक्तीला पोलिसांनी पकडलं असतं तर त्याचा चेहराही दाखवला गेला असता, पण नेत्याच्या जावयाचा चेहरा झाकला जातो. त्याच्या नात्यावर चर्चा टाळली जाते का? आज आपल्या घरातलं मूल विचारतं पप्पा रेव पार्टी म्हणजे काय, आणि आपण न बोलता मोबाईल बाजूला ठेवतो, कारण आपल्यालाच माहित नाही सत्य सांगायचं की लपवायचं. मंडळी, नेते बदलतील, सरकार येतील जातील, पण आपल्या घरातील संस्कृती, समाजाचं मूल्य आणि पुढची पिढी ही आपली जबाबदार पिढी असणार आहे. आज जर आपण आवाज नाही उठवला तर उद्या आपल्या घरातलं मूल रेव पार्टीत नव्हे पण दिशाहीनतेत हरवलेलं सापडेल. सवाल हा नाही की एकनाथ खडसे यांची जावई दोषी आहे की नाही. सवाल हा आहे आपण हे सगळं पाहून गप्प बसणार आहोत का? जर तुम्हालाही वाटत की राजकारणात जबाबदारी हवी आहे तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुमचं मत कमेंट मध्ये नक्की मांडवा आणि आमचं हे जीवनालय चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मनापासून आभार. आपला जालिंदर जगताप.